नमस्कार मित्रांनो. आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकून तुमचं काळीज धडकून जाईल. संध्याकाळची वेळ होती. 48 वर्षांची निर्मला जाधव आपल्या गावाजवळील शेतात गेली होती. तिचा नवरा काही वर्षांपूर्वी आजारपणामुळे निधन पावला होता आणि मुलगी लग्न होऊन दुसऱ्या शहरात राहत होती. निर्मला एकटीच आपल्या छोट्याशा घरात राहत होती. शेतीसोबतच ती दुग्ध व्यवसायही सांभाळत होती. त्या दिवशी ती आपल्या जनावरांसाठी चारा कापण्यासाठी आणि गोठ्यासाठी हिरवा चारा गोळा करण्यासाठी शेतात गेली होती. तारीख होती 18 एप्रिल 2026. दुपारपासूनच ती घरातील कामे उरकत होती. संध्याकाळी 5:30च्या सुमारास ती विळा आणि दोरी घेऊन शेतात पोहोचली. शेत गावापासून थोडं लांब होतं. निर्मला शांतपणे चारा कापत होती. आजूबाजूला फारसं कुणी नव्हतं. त्याचवेळी गावातीलच 50 वर्षीय महादेव कदम तिथे आला. महादेव निर्मलाला ओळखत होता. सुरुवातीला तो सहज बोलत उभा राहिला. दोघांमध्ये काही सामान्य गप्पा झाल्या. पण काही वेळानंतर महादेवच्या बोलण्यात बदल झाला. त्याने निर्मलाकडे अयोग्य मागणी केली. मात्र त्याला तिचा नकार सहन झाला नाही. तो तिच्यावर दबाव टाकू लागला. परिस्थिती बिघडत असल्याचं लक्षात येताच निर्मलाने तिथून दूर जाण्याचा प्रयत्न केला. पण महादेवने तिला अडवलं. निर्मला घाबरली होती. ती स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र महादेवने तिचं काहीच ऐकलं नाही. शेतातील एका आडवाटेच्या भागात त्याने तिच्यावर अत्याचार केला. निर्मला सतत विरोध करत होती. मदतीसाठी ओरडत होती. पण त्या परिसरात कोणीच नव्हतं. काही वेळानंतर महादेवच्या मनात भीती निर्माण झाली. आपण केलेलं कृत्य उघड झालं तर मोठी शिक्षा होईल, अशी त्याला भीती वाटू लागली. स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी त्याने आणखी भयंकर निर्णय घेतला. जवळ असलेल्या धारदार वस्तूने त्याने निर्मलावर हल्ला केला. तिच्या हातावर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा केल्या. त्यानंतर तो तिला तिथेच सोडून घटनास्थळावरून पळून गेला. दुसरीकडे रात्र होत आली होती. निर्मला नेहमी ठरलेल्या वेळेत घरी परतायची. पण त्या दिवशी बराच वेळ झाला तरी ती घरी आली नाही. शेजारी आणि नातेवाईक चिंतेत पडले. त्यांनी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी काही लोक तिला शोधण्यासाठी शेताच्या दिशेने गेले. तिथे पोहोचल्यावर त्यांना चारा बांधण्यासाठी आणलेल्या दोऱ्या आणि इतर सामान दिसलं. मात्र निर्मला कुठेच दिसत नव्हती. शोध घेत असताना त्यांना शेताच्या एका बाजूला निर्मला गंभीर अवस्थेत पडलेली आढळली. हे दृश्य पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. परिसरात कोणतेही CCTV नव्हते. त्यामुळे आरोपीचा शोध घेणं कठीण होतं. मात्र पोलिसांनी गावातील अनेक लोकांची चौकशी केली. तपासादरम्यान वारंवार महादेव कदमचं नाव समोर येऊ लागलं. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. पण सखोल चौकशी केल्यानंतर अखेर त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून पुढील कारवाई सुरू केली. या संपूर्ण घटनेत एका निरपराध महिलेचा जीव गेला. तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा घटना समाजासाठी गंभीर इशारा आहेत. कोणत्याही व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आणि सन्मानाचा आदर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समाजाने अशा गुन्ह्यांविरोधात जागरूक राहून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र उभं राहणं आवश्यक आहे. बाकी ही घटना सांगण्यामागचा उद्देश कोणालाही बदनाम करणे किंवा कोणाच्या भावना दुखावणे नाही. अशा घटनांमधून समाजाने सतर्क राहण्याची गरज आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि कोणतीही संशयास्पद घटना दिसल्यास तात्काळ संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सत्य घटनांवर आधारित कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.